उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख खून प्रकरणामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांचे आणि वाल्मिक कराडचे जवळचे संबंध असल्याचं दिसून येतंय। यामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे आमदार धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत। धनंजय मुंडे यांनी मात्र माझं काय दोष असं म्हणत राजीनाम्यावर प्रत्युत्तर दिलं। संतोष देशमुख खून प्रकरणातले आरोपी, इतर बंदूकधारी तरुण, खंडणीचं प्रकरण या सगळ्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे त्यांच्याकडे बीडचं पालकमंत्री पद राहणार नाही असं दिसून येतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली। तसेच प्रकाश सोळंके, सुरेश धस यांना सुद्धा अजित पवारांच्या नावाविषयी अडचण नाही, त्यामुळे तेच बीडचे पालकमंत्री होतील असं बोललं जातंय। अजित पवार हे पुण्यासह बीडचे पालकमंत्री होऊ सध्या पवार हे परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती आहे। ते राज्यात परतल्यानंतरच धनंजय मुंडेंचं मंत्रीपद आणि बीडचं पालकमंत्रीपद यावर खुलेपणाने भाष्य करतील। बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की बीडचं पालकमंत्रीपद हे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे। आताही त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच पालकमंत्री पद जाईल। मात्र पालकमंत्री कोण होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।